आतापर्यंत आम्ही जवळजवळ 37 ते 38 कोटी रुपये जिल्हा परिषदेमध्ये या 5 वर्षात महायुतीमधून गेले आणि विकासाचे कामं करायला झालं तर महायुतीशिवाय पर्याय नाही। दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 7 फेब्रुवारी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, त्यांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि आज आपल्यासोबत आहेत कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील आदरणीय बाबासाहेब चौगले साहेब। साहेब नमस्कार, मी आपलं आमच्या के न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काय प्रतिक्रिया द्याल साहेब? नमस्कार। उद्या प्रचाराचा शेवट दिवस असल्यामुळं प्रचंड कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळते। भाजप व शिवसेना गटाचे उमेदवार सौ सन्मती बाबासाहेब चौगुले व गौरी मिसाळ या दोघांना कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून व लाटोडे पंचायत समिती मतदारसंघातून अशोक माळी या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने नेतृत्वाने निवडून देणार। कारण महायुतीचं सरकार आहे, आम्हाला मोदी साहेब, परत देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या पूर्ण सहकार्यामुळं व जिल्ह्यातले नेते माननीय धनंजय महाडिक साहेब, अमोल महाडिक साहेब व राजेंद्र पाटील अड्रावकर साहेब, परत धैर्यशील दादा आवाडे साहेब, राहुल आवाडे साहेब व प्रकाश आवाडे साहेब यांच्या सर्व नेत्यांनी मला भाजपचं पहिल्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि हा मतदारसंघ पहिल्यांदा कमळ फुलत आहे। कारण हा मतदारसंघ कधी जिल्हा परिषदमध्ये कधी कमळ किंवा आमदारकी असते, खासदारकी असते, कधी कमळ चिन्ह ह्याच्या अगोदर झालेलं नाही। त्यामुळे पहिल्यांदा कमळ नाही तर चिन्ह इथं मिळत आहे। त्यामुळे लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे, कारण पहिल्यांदा शिक्का मारला की कमळवर येते आणि कुंभोज जिल्हा परिषदमध्ये आम्ही हे स्थानिक उमेदवार आहे कुंभोजमधून। बाकीचे कोण कुठं आहे ते मी बोलणार नाही, पण कुंभोज आणि जनरलमधून की नाही 20 वर्षांनी कुंभोजला संधी मिळत आहे। त्यामुळे लोकांचा व महिलांचा चांगला प्रतिसाद आहे। बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात लोक तुमच्या सोबत आहेत, उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये असेल किंवा सभेला गर्दी करत आहेत, काय सांगाल याबद्दल? नाही, लोकांचा महायुतीवर की नाही पूर्ण विश्वास असल्यामुळं लोक नाही तर की नाही महायुतीकडे पूर्ण विकास कामावर भर देऊन की नाही, त्यामुळे महायुतीकडे प्रचंड लोकांचा ओघ आहे आणि विकासाचे कामं करायला झालं तर महायुतीशिवाय पर्याय नाही। त्यामुळे विरोधी पक्षामुळे फंड असू दे किंवा निधी असू दे कुठल्याही ज्यांना होणार नाही, महायुतीकडूनच सगळं निधी मिळणार आहे। साहेब प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे, कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम जनतेला काय संदेश द्याल साहेब? नाही, कुंभोज जिल्हा परिषदमध्ये की नाही आम्ही विकासावर भर दिलेला आहे। आतापर्यंत आम्ही जवळजवळ 37 ते 38 कोटी रुपये जिल्हा परिषदमध्ये या 5 वर्षात महायुतीमधून गेले। किरणमळे असू दे, आमची ग्रामपंचायत सरपंच असू देत, सर्व सदस्य असू दे, यांच्या माध्यमातून 37 ते 38 कोटींनी तरी कामं केलेली आहेत। रस्ते असू देत, पाण्याचे रस्ते असू देत, ग्राम सचिवालय असू दे, परत जलजीवन मिशनचं पाण्याची वाढीव पाण्याची टाकी असू देत, या सर्व माध्यमातून की नाही कामे भरपूर केले आहेत। त्यामुळे लोकांचा विश्वास की आमच्यावर 100% आहे। नक्कीच जो आपण जे व्हिजन सांगितलं तेच नक्कीच या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातला स्मार्ट बनवतील यात शंका नाही। के न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर।